शेतकरी मित्र नमस्कार. जय SCT वैदिक. जय SCT वैदिक. आपल्या सर्वांचं SCT वैदिकच्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आणि आज मित्र हो, तमाम शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर आपण जे जगामध्ये पहिल्यांदा वैदिकच्या माध्यमातून तयार झालेलं दाणेदार खत SSM याच्या संदर्भामध्ये आज आपण माहिती घेणार आहोत. आणि मित्र हो, ज्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आज फार मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती आपण बघतोय आणि त्याच तंत्रज्ञानाचं जेव्हा दाणेदार खत आज उपलब्ध झालं आहे, तर आज तमाम शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की या खताबद्दल राम सरांकडून आम्हाला माहिती पाहिजे. आणि म्हणून आज तुमच्यासमोर मी पुन्हा उभा आहे. मित्र हो, SSM काय आहे आणि त्याची आजच्या शेतकऱ्यांसाठी काय उपलब्धी आहे आणि त्याचं काय महत्त्व आहे, ते कसं वापरावं, त्याच्या संदर्भामध्ये तुमचे प्रश्न उत्तर असतील, हे सर्वजण आपण या ठिकाणी बघणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे आणि संपूर्ण माहिती आहे ती आपण नोट करून ठेवायची आहे. जर तुम्हाला एखादा मुद्दा समजला नाही तर पुन्हा तुम्ही ते रिपीट करून मागे जाऊन तुम्ही बघू शकता. तर फार वेळ न घेता आपण चला सुरुवात करूया की SSM काय आहे आणि त्याने कशाप्रकारे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये फार मोठी क्रांती घडणार आहे. तर SSM जे आहे ते SSM SCT वैदिकचं दाणेदार तंत्रज्ञान. आता पहिला प्रश्न आपल्या डोळ्यासमोर असा येतो की एवढे सगळे उत्पादनं असताना आपल्याकडे SCTची तंत्रज्ञानाची उत्पादनं आहे, वैदिकची उत्पादनं आहे, मग ही असताना आणखीन दाणेदार खतांची त्याच्यामध्ये भर का? तर त्याची जी कारणं आहे महत्त्वाची, पहिलं कारण म्हणजे की आपण बघतो की SCTची उत्पादनं आहेत किंवा वैदिकची उत्पादनं आहे पावडर स्वरूपामध्ये, लिक्विड स्वरूपामध्ये. तर मग ही उत्पादनं वापरताना शेतकऱ्यांना भिजवून ठेवा, 3 दिवस ठेवा, 8 दिवस ठेवा, हे थोडंसं शेतकऱ्यांना, जे कोरडवाहू शेतकरी असतील किंवा छोटे शेतकरी असतील, त्यांना हे गोष्टी करणं शक्य नसतं. ज्यांच्याकडे मनुष्यबळ कमी असतं किंवा ज्यांच्याकडे सर्व काही स्वतः करायचं आहे, अशा शेतकऱ्यांसाठी स्वतः भिजवणं आणि त्या सगळ्या गोष्टी करणं, शेत जर घरापासून लांब असेल तर अनेक समस्या निर्माण होतात आणि त्या शेतकऱ्यांच्यासाठी काहीतरी सोय असावी, म्हणून हे तंत्रज्ञान आहे. कोरडवाहू अल्पभूधारक जे शेतकरी आहे त्यांच्यामध्ये आपण ज्यावेळेस वैदिकचं प्रमाण सांगतो त्यावेळेस ते प्रमाणाच्या संदर्भामध्ये त्यांच्याकडनं कमी जास्त होतं. आपण सांगितलं की तुम्ही RNPH या रेशोमध्ये वापरा कृषी अमृतच्या बरोबर. तुम्ही जर त्याची स्लरी केली तर कशा प्रकारे वापरा. आपण 1 बिघा क्षेत्र आहे, तुम्ही त्याला 2 पाकिट वापरा कमीत कमी 600 ग्रॅमचे, असं आपण त्यांना ड्रेंचिंगसाठी सांगतो. असे अनेक उदाहरणे आहे. तर त्या संदर्भामध्ये त्यांच्याकडनं प्रमाण कमी जास्त होतं. कधी कधी मजूर मोठ्या शेतकऱ्यांची कमी जास्त करतात आणि म्हणून त्या शेतकऱ्यांसाठी आपण ही जी तंत्रज्ञान आहे ते आपण लॉन्च करतो आहोत. त्याच्यानंतर ज्याप्रमाणे असंतुलित पोषणासाठी आपण नेहमी सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो की जर SCT वैदिक वापरताय आणि जर तुम्हाला रिझल्ट मिळत नसतील तर त्याचे किती कारणं असतात, फक्त 2 किंवा 3. पहिलं कारण म्हणजे ते बोलताना म्हणतात की आम्ही 100% SCT वैदिक तंत्रज्ञान वापरतो, पण खऱ्या अर्थाने त्यांच्याकडनं जे बेसल डोसेस असतात ते आवश्यक प्रमाणामध्ये आणि दिलेल्या कालांतरानंतर ते रिपीट होत नाही. रिझल्ट चांगले मिळाले की शेतकरी रिलॅक्स होतो. आणि शेतकऱ्याला आजकाल कसं आहे, लक्षणांवर काम करायची सवय लागलेली आहे. काहीतरी लक्षणं दिसली का शेतकरी जागा होतो. कीड दिसली, करपा दिसला, फुलगळ दिसली, अशा प्रकारे पिवळं दिसलं तर शेतकरी जागा होतो. पण जर सगळं सुंदर दिसतंय तर शेतकरी म्हणतो सगळं भलं आहे आपलं, मग कशाला काय करायचं. म्हणजे रोगावर काम करण्याची, समस्येवर काम करण्याची सवय लागली, त्यामुळे शेतकरी रिलॅक्स होऊन जातो. आणि मित्रांनो, त्याच्यामुळे पुढचे डोसेस त्याचे काय होतात, स्किप होतात किंवा विसरून जातो. तो तोडेचे एवढे निघतात आपले की तोडण्याच्या नादामध्ये तो बेसल डोस विसरून जातो आणि त्यामुळे असंतुलन तयार होतं. देतानाही कमी जास्त प्रमाण होतं आणि त्या असंतुलित प्रमाणामुळे कमजोरी येते आणि कमजोरीमुळे रोग येतो. मग तुम्ही SCT वैदिक वापरता तरी पण तुम्हाला समस्या येणार नाही का? येणार. जर कमजोरी जर कशामुळे पण येऊ द्या, समस्या तुम्हाला येणार. कारण SCT वैदिकमुळे पीक चांगलं होतं, पण चांगल्या झालेल्या पिकाची भूकही चांगली असते आणि मग तुम्ही जर त्याची भूक जर नाही भागवली तर ते कमजोर होताना समस्यांना बळी पडतं. आणि म्हणून या तंत्रज्ञानाची तुम्हाला मध्यंतरामध्ये अर्जंट वापर करायचा आहे, याचा तुम्हाला फार फायदा होणार आहे. आता काय आहे SSM? सम्राट, शक्ती आणि मिरॅकल, अशा प्रकारे SSM अशा प्रकारचा सिक्वेन्स आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की हे जगामधलं पहिलं असं तंत्रज्ञान आहे ज्याच्यामध्ये वेद काळातील तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. म्हणजे वेद काळामध्ये जी खतं म्हणून वापरली जायची ऋषीमुनींकडून, त्या प्रकारचं जे काही जडीबुटी आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या दाणेदार खतामध्ये मिळणार आहे. आजपर्यंत असं तंत्रज्ञान आपल्याला बघायला मिळालेलं नाही आहे. आता हे असं का वापरायचं की पहिली गोष्ट आपल्याकडे SCT पण आहे, आपल्याकडे वैदिक पण आहे,
परंतु तुम्हाला सांगितलं ना, पाववडा सगळीकडे खायला मिळतो, परंतु एखाद्या टपरीवरती की एखाद्या रेस्टॉरंटमध्ये एक नंबर मिळतो. पावभाजी सगळीकडे मिळते, पण विशेष एका ठिकाणी ती पावभाजी अतिशय सुंदर मिळते. भेळ सगळीकडे मिळते, परंतु भेळ एका विशिष्ट ठिकाणी चांगली मिळते. का? तर ते बनवण्याचं जे तंत्र आहे ते सुगरणीकडेच असतं. त्यासाठी एक विशिष्ट कौशल्य लागतं, जे कौशल्य ज्याच्याकडे आहे त्यालाच ते शक्य होतं. मग ह्या ठिकाणी ज्यावेळेस आपण याचं कॉम्बो करतो, शेतामध्ये वापरतो, तेव्हा शेतकऱ्यांकडनं बऱ्याच वेळा काय होतं, कमी जास्त होतं. जास्त दिवस किंवा कमी दिवस ते ठेवलं जातं आणि त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट काय होती, त्याला मिळणारे रिझल्ट जे आहेत ते कमी जास्त होतात. मग या ठिकाणी ज्यावेळेस आपण त्याचा कॉम्बो केल्यामुळे फायदा काय झाला की आपण जर गहू देत होतो तर गव्हाची चपाती करणं त्यांच्या हातात होतं, पण आता आपण रेडीमेड पाव बनवला. आता पाव त्यांना रेडीमेड खायला भेटणार आहे, म्हणजे चुकण्याचं प्रमाण आहे ते काय होणार आहे, खूप कमी होणार आहे. लक्षामध्ये. मग हा फायदा आहे की दाणेदार खतांमध्ये तुम्हाला जे न्यूट्रियंट्स मिळणार आहे पिकांना ते समप्रमाणामध्ये मिळणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेडी टू यूज मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट रेडी टू यूज. गोणी फोडली लगेच सुरुवात. SSMच्या सिक्वेन्समधलं पहिलं जे उत्पादन आहे ते म्हणजे वैदिक सम्राट. वैदिक सम्राट दाणेदार जे याची पॅकिंग 30 किलो आहे मित्रांनो. आता ही जी पॅकिंग आपण केली आहे ही सामान्यपणे अर्धा एकर क्षेत्रासाठी केलं आहे. अल्पभूधारक शेतकरी म्हटला की मग त्याला छोट्या शेतकऱ्याला पण वापरता आलं पाहिजे आणि मोठ्या शेतकऱ्याला पण वापरता आलं पाहिजे. याच्या पॅकिंग आपण भविष्य काळामध्ये मागणी वाढली तर आपण मोठ्या करू शकतो, परंतु आज आपण सुरुवात केली आहे तर आपण पहिलं पॅकिंग जे आहे तो छोट्या शेतकऱ्यापासून आपण त्याचं टार्गेट करून सुरुवात केली. जर आपण मोठी बॅग केली छोट्या शेतकऱ्याला वापरायला अडचण जाईल, म्हणून आपण 30 किलो मिनिमम 20 गुंठ्यासाठी म्हणजे अर्धा एकरसाठी आपण हे प्रमाण ठरवलेलं आहे. हे जे सम्राट आहे वैदिक सम्राट काय करतं की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे मातीवर काम करतं. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की माती बलवान तर पीक पैलवान, शेतकरी धनवान आणि ग्राहक आरोग्यवान, हे आपलं घोषवाक्य आहे. मग ह्याला धरून पहिलं जे फाउंडेशन तयार करायचं आहे ते म्हणजे सम्राटनी. सम्राट काय करतं, मातीला सशक्त बनवतं, सुपीक बनवतं, सजीव बनवतं. जमिनीचा जो पाया असतो सर्वात पिकासाठी महत्त्वाचा असतो तो मजबूत करायचं काम करतं. जमिनीचं आरोग्य, त्याच्यामधलं स्टोरेज असेल जमिनीमधलं, आणि मित्रजीवांचं पोषण आहे जमिनीमधल्या, ह्या सर्वांचं काम हे सम्राट करतं. पिकामध्ये जे आंतरिक संरक्षण प्रणाली असते त्याला SAR म्हणतात, तो रोगप्रतिकारक शक्ती ती वाढवण्याचं काम करतं. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मातीची संरचना, सॉईल कंडिशन असं आम्ही शब्द वापरतो इंग्लिशमध्ये. तर ती मातीची संरचना आणि तिची हेल्थ, सॉईल हेल्थ. बघा आज सरकारने सॉईल हेल्थ कार्ड लॉन्च केलेलं आहे. ते मातीचं आरोग्य सुधारण्याचं महत्त्वपूर्ण काम मदत करतं सम्राट. मातीला सुपीक आणि सजीव बनवून तिची उत्पादन क्षमता वाढवतं, म्हणजे संपूर्ण मातीला तयार करतं ते पुढच्या सगळ्या तुमच्या पिकाच्या वाढीसाठी, पिकाच्या आरोग्यासाठी. ते सर्वात प्रथम आधी मातीला निरोगी करतं, मातीला सक्षम करतं. आता पांढऱ्या मुळ्या हे झाडाचं तोंड आहे, मग ते तोंड जे आहे ते सशक्त करतं. आणि जी आयनीभवनाची क्षमता आहे मातीची, ॲनायन कॅटायन जी क्षमता आहे जमिनीमधून मूलद्रव्य उचलण्याची, ती क्षमता मुळांची प्रचंड शक्ती वाढते. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिकांना किती मूलद्रव्य लागतात, तर मुख्य अन्नद्रव्य आम्हाला सगळ्यांना 16-17 माहिती आहे, परंतु जर ट्रेस एलिमेंट पकडले अतिसूक्ष्म तर ते जवळजवळ 72 आहे. हे 72 एलिमेंट्स आहेत, हे नॅचरल सोर्सेसमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही आर्टिफिशियलमध्ये गेलात तर त्याला फार मर्यादा आहे. हे 16 मॅनेज करताच आपल्या नाकीनऊ येतात केमिकलमध्ये. ह्याच्या वैदिकमध्ये जे आहे तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये जे ट्रेस एलिमेंट्स आहेत, ट्रेस म्हणजे अतिशय सूक्ष्म प्रमाणामध्ये, अतिसूक्ष्म प्रमाणामध्ये जे कंटेंट्स असतात जे वनस्पतीकडून किंवा प्राकृतिक स्वरूपामध्येच मिळू शकतात, असे सोर्स त्याला त्याच्यातून उपलब्ध होतात. मग अशा प्रकारे हे कोरडवाहू पिकांसाठीच्या शेतकऱ्यांसाठी एक वरदान आहे. अशा प्रकारे त्याचं जे प्रमाण आहे एकरी 3 ते 4 बॅग आपल्याला वापरायचं आहे. आणि बागायती शेतीसाठी आपल्याला RNPH=K हा जो बेसल डोस आहे आपला नेहमीचा वैदिकचा, त्या बेसल डोसमध्ये आपल्याला ते सोबत 4 बॅग एकरी वापरायच्या. ह्या बॅग तुम्ही वाढवू शकता, कमी करू शकता. हे कशा करायच्या आपण नंतर विशेष याच्यामध्ये माहितीमध्ये बघूया. दुसरं जे आहे आपलं दुसरा S म्हणजे शक्ती. शक्ती नावाप्रमाणे मित्रांनो शक्तिशाली आहे. 25 किलोच्या पॅकिंगमध्ये, हे पण 20 गुंठ्यासाठी आहे. आणि आपण जर पाहिलं हे जसं सम्राट जे आहे वैदिक सम्राट जसं जमिनीवर काम करतं, तसं वैदिक शक्ती हे जमिनीच्या माध्यमातून पिकावर काम करतं. तुम्ही जर सम्राट वापरलं तर जमीन तुमची स्ट्रॉंग होणार. म्हणजे आणि ज्या वेळेस तुम्ही
पिकाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस विचार करतात त्यावेळेस तुम्हाला वैदिक शक्ती मदत करणारे हे तात्काळ पिकाला उपलब्ध होतं, त्याची सर्वांगीण वाढ करून आणतं. जमिनीमधून प्राकृतिक स्वरूपामधलं जे काही NPK असतं, नॅचरल स्वरूपामधलं, त्याचे स्रोत उपलब्ध करून देतं. पिकाची जी उत्पादन क्षमता आहे त्याला यील्ड म्हणतो आपण, टनेज म्हणतो, ते टनेज वाढतं आणि त्याचे तोडे वाढतात. पिकाचा जो कालावधी आहे तो वाढतो. पीक मॅच्युअर्ड होण्याचा कालावधी कमी होतो. जोमदार फुटवे, बहारदार फुलधारणा आणि भरघोस फळधारणा घडून आणण्याचं काम ही शक्ती करतं. म्हणजे थोडक्यात पिकाची जी सर्वांगीण वाढ आहे त्याच्यामध्ये हे ताकद देतं. तुमचं जे पीक आहे त्याचं जे उत्पन्न आहे, मग तुमची फळभाजी असेल, फळं असतील किंवा धान्य असेल, त्याच्यामधला पौष्टिकपणा वाढतो. हल्ली बघा फळांना, भाज्यांना, धान्याला चवच नाही, ती चव आणि कस भरून काढण्याचं काम करतं. तुम्ही तुमच्या धान्य पिकांना याचं तुम्ही वापर करून बघा. पिकातील चयापचय क्रियेचा, म्हणजे ज्याला आपण मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी असं म्हणतो, त्या चयापचय क्रियेचा वेग वाढवतं. जेवढा चयापचय क्रियेचा वेग वाढेल तेवढं स्टोरेज वाढेल, तेवढं त्या झाडाची शक्ती वाढेल आणि उत्पादन क्षमता पण वाढेल. आवश्यक असलेले ऑक्झिन्स, एन्झाईम्स, संजीवक स्वतः निर्माण करण्यासाठी झाडाला तयार करतं. त्यासाठी जे आवश्यक असलेली तयारी आहे ती झाडामध्ये निर्माण करतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिकामधला जो रेशो असतो, लिक्विड स्वरूपातला जे काही त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट असतं, प्रोटीन असतं पिकामध्ये, या दोघांचं संतुलन करतं ते. जसं मातीमध्ये CN रेशो असतो ना, तसं झाडामध्ये सुद्धा कर्ब म्हणजे कार्बोहायड्रेट आणि प्रथिनं यांचं एक संतुलन असतं. ते संतुलन त्याच्यामध्ये बनवून ठेवतं. हा संतुलन जर बिघडलं, प्रथिनांची संख्या वाढली, तर लक्षात ठेवा कीड निर्माण होते. कारण कीड ही संपूर्णपणे प्रथिनांपासून बनलेली असते. मग बुरशा आणि कीड तुमची त्या प्रथिनांमुळे वाढते. कुठलाही बॅक्टेरियल डिसीज जो असतो, बॅक्टेरियल डिसीज आणि कीड ह्या दोन गोष्टी, हे जो दोन जीव आहे, हे कशामुळे वाढतात? प्रथिनांमुळे. लक्षामध्ये. आणि म्हणून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की प्रथिनांचं आणि कार्बोहायड्रेटचं संतुलन पिकामध्ये झालं पाहिजे. ते संतुलन करण्याचं काम शक्ती करतं. समजा तुमच्या पिकावर कीड वाढली, मका असेल तुमची, हरभरे असतील, तर त्याला तुम्ही जर शक्ती दिलं तर तुमच्या लक्षात असं येईल की त्या ज्या भागात तुम्ही देताय त्या भागामधली कीड काय होईल? आपोआप कमी होईल. मग ही जे CN रेशो ज्याला आपण म्हणतो मातीतला, तो CN रेशो मातीतून आणि झाडामध्ये कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनांचा जो संतुलन आहे ते साधून त्या पिकामध्ये काटकपणा आणि मजबूती आणतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट, याचं प्रमाण जे आहे कोरडवाहू पिकांसाठी 3 ते 4 बॅगा एकरी आणि बागायती शेतीसाठी नेहमीप्रमाणे RNPH हा जो बेसल डोस आहे त्याच्यासोबत 4 बॅग द्यायचे आहे. हे प्रमाण तुमचं कमी जास्त होऊ शकतं. ते कसं ते पुढे बघूया. तिसरं जे आहे SSM मध्ये ते म्हणजे वैदिक मिरॅकल. नावाप्रमाणे हे मिरॅकल आहे. छोटा पॅकेट बडा धमाका, बरोबर आहे. ह्याचं पॅकिंग 10 किलोचं आहे मित्रांनो. हे जे मिरॅकल आहे, मित्र जीवाणू, मित्र बुरशा यांना जमिनीमध्ये अन्न पुरवतं आहे सर्वात महत्त्वाचं. आणि जसं मायकोरायझा आहे, मायकोरायझाला वाढवण्यासाठी, जमिनीमध्ये रायझोबॅक्टेरियमला वाढवण्यासाठी जे काही आवश्यक घटक आहे ते घटक त्याला पुरवतं. आपण बघणार आहोत पुढे जाऊन की कशाप्रकारे हे जमिनीमध्ये तुमच्या जीवसृष्टीची प्रचंड मोठी वाढ करतं. आम्ही जेव्हा इथं ऑफिसमध्ये त्याचं ट्रायल घेतल्या घटस्थापना करून, त्यावेळेस आम्ही जे बघितलं ते खरोखर डोळ्याचं पारणं फिटणार होतं. याचा वापर केल्यानंतर काय चमत्कार होऊ शकतो? जसं एक काकडीच्या एका शेतकऱ्याकडे आपण बघितलं की त्याच्या जमिनीवरती अंथरून तयार झालं होतं पूर्ण मायक्रोरायझाचं. म्हणजे अतिशय सजीव अशी ती सृष्टी तयार झाली. हे चित्र आपल्याला इथं बघायला मिळतं वैदिक मिरॅकलमुळे. पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेले जे सूक्ष्म अन्नद्रव्य, लक्षात ठेवा, सूक्ष्मजीव सूक्ष्म अन्नद्रव्यावरती जास्त वाढतात, हे लक्षात ठेवा. सूक्ष्म अन्नद्रव्य, मायक्रोन्यूट्रिएंट आणि मायक्रोब्स, ह्या दोघांचं रिलेशन आहे. तुम्हाला या ठिकाणी हे लक्षात येईल की आपल्याला ज्या जमिनीतून मिळणारे जे काही ट्रेस एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे जे जीवाणूंसाठी किंवा फंगससाठी जे आवश्यक अन्न आहे तो आहार पुरवण्यासाठी या ठिकाणी ते मोठ्या प्रमाणामध्ये एन्झाईम्स असेल, हार्मोन्स असेल, ह्या सगळ्या प्रकारची निर्मिती करतं झाडामध्ये आणि झाडाला सशक्त बनवतं. एक लक्षात घ्या, झाडामध्ये फुलधारणा, फळधारणा होण्यासाठी जे काही हार्मोन्स तयार होतात किंवा एन्झाईम्स तयार होतात, SCRसाठी जे काही प्रतिकारशक्ती तयार होते, ते सगळं खोडामध्ये तयार होतं. खोड आणि मूळ जिथं सुरू होतं तिथं त्याची फॅक्टरी असते. आणि याला विशेष प्रकारच्या काही बुरशा असतील, जीवाणू असतील, हे त्या कार्यामध्ये सहभागी होतात आणि झाडामध्ये ते सगळं जे
जैव रसायन आहे ते निर्माण करतात आणि ते रसायनं निर्माण करण्यासाठी झाडाला आवश्यक असलेली जी शक्ती आहे ती शक्ती पुरवतात। आता जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी मदत करतं ते, आणि जी तात्काळ ऊर्जा लागते झाडाला ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी ती तात्काळ ऊर्जा पुरवतं ते। तुम्ही जर हे दिलं तर झाड जर तुमचं स्ट्रेसमध्ये असेल तर पटकन स्ट्रेसमधून काय येईल, बाहेर येईल, एवढी त्याची ताकद आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे SAR वाढवतो, सिस्टमॅटिक ॲक्वायर्ड रेजिस्टन्स, म्हणजे त्याची संरक्षण प्रणाली आहे ती काय होते, विकसित। जसं तुम्ही पाहिलं असेल की आता आम्ही कपासला व्हिजिटला गेलो होतो तर कपासच्या आपल्या शेंड्यावरती प्रचंड लव होती, शेजारी केमिकलच्या ह्याच्यावरती नव्हती। म्हणजे आपल्या शेतकऱ्यांच्या, वैदिकच्या शेतकऱ्यांच्या पिकांवर जी लव बघायला मिळते ते SARचं एक उदाहरण आहे। कीड थोडंसं खाते आणि शांत बसते, 1-2 पानं खाल्ली की परत ती डेअरिंग करत नाही, म्हणजे कीड असूनही पिकाचं नुकसान करत नाही, त्याचं कारण SAR। बुरशांचे अटॅक होत नाही त्याचं कारण SAR, म्हणजे त्याच्या सिस्टममध्येच रेजिस्टन्स डेव्हलप झालेला असतो या सगळ्या किडींच्या विरोधामध्ये, रोगांच्या विरोधामध्ये। जसा केमिकलच्या शेतीमध्ये केमिकलचा रेजिस्टन्स तयार होतो आणि कुठल्याच केमिकलचा रिझल्ट येत नाही काही दिवसानंतर, तशा प्रकारे आपल्याकडं उलटं आहे, कुठल्याच किडीला आणि कुठल्याच बुरशीला आपल्या पिकावरती रिझल्ट मिळत नाही। मग त्याला सिस्टमॅटिक ॲक्वायर्ड रेजिस्टन्स असं म्हणतात। याचं प्रमाण जे आहे ते कोरडवाहू पिकासाठी 2 बॅग आहे आणि बागायती शेतीसाठी सुद्धा एकरी 2च बॅग आहे। याचं प्रमाण वाढवण्याची काही गरज नाही। बाकीच्या ज्या असतील म्हणजे सम्राट आणि शक्ती, तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त किती पण करू शकता, किती पण वाढवू शकता, पण याचं वाढवण्याची गरज नाही, याचं प्रमाण फिक्स आहे, एवढंच ठेवायचं आहे। मग का वाढवायचं नाही, याचे काही साईड इफेक्ट आहेत का, अजिबात नाही, याचं साईड इफेक्ट बिलकुल नाही, याचे 10 पण बॅगा टाका काही समस्या नाही, परंतु याच्या बदल्यामध्ये तुम्ही इतर बॅगा टाका, कारण हे काय आहे, ही काडीची पेटी आहे आणि ते 2 काय आहे, ते इंधन आहे। मग इंधन वाढवलं पाहिजे, काडीची पेटी एकच पाहिजे ना, मग हे लक्षात ठेवायचं। एक उदाहरण सांगितलं तुम्हाला मी, हे ऊर्जा पेटवण्याचं काम करतं आणि त्याला इंधन पुरवण्याचं काम शक्ती आणि सम्राट करतं, मग हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आता आपण ह्या ठिकाणी पाहिलं की आत्तापर्यंत आपण ज्या पद्धतीने SSMची माहिती बघितली मित्रांनो, आता याचे काही जे अनुभव शेतकऱ्यांना आले ते आपण काही झटपट बघूया। आता या ठिकाणी आपण बघतो की मिताली भोयर म्हणून जे शेतकरी आहेत देवळी वर्धा यांचा सोयाबीनचा 2 एकरचा प्लॉट आहे। आता तो फार मोठा झाला असेल पण ही सुरुवातीचे फोटो आहेत। सर्वात प्रथम त्यांनी त्याचा ट्रायल म्हणून रिझल्ट घेतला, तर तुम्ही बघू शकता की इथं आपण वापरलेलं नाही आहे, इथं SSM वापरलेलं आहे। SSM वापरल्यानंतर जी ग्रोथ आहे बघा, इथे तुम्हाला काही ठिकाणी उतरलेलं दिसतं आहे, काही ठिकाणी उतरलेलं दिसत नाही आहे, जमिनीच्या पोताप्रमाणे कमी जास्त उतार दिसतो, इथं एकसारखं उतरलेलं आहे। या ठिकाणी आपण मकाचा प्लॉट बघू शकतो। या मकामध्ये वापरण्यापूर्वी 28 जूनपर्यंत काय परिस्थिती होती आणि साधारणतः 10-12 दिवसानंतर काय परिस्थिती झाली SSM वापरल्यानंतर ते डोळ्यासमोर तुम्हाला दिसतंय, बरोबर आहे। जमीन तीच आहे, पीक तेच आहे। शेतकरी आहेत कल्याण शिंदे, पारनेरमधले शेतकरी आहे, अहिल्यानगर, अहमदनगरचं जे नवीन नाव तयार झालेले त्या जिल्ह्यामध्ये पीक त्यांचं मका आहे आणि अर्धा एकर क्षेत्र आहे। पुढे आपण बघू शकतो या ठिकाणी भाऊसाहेब खेमनर सर म्हणजे आपले जे ऑफिसर्स आहेत त्यांनी त्यांच्या घरी याची ट्रायल घेतली होती। तर तुम्ही बघू शकता की ही जी 23 जूनची जी काही परिस्थिती आहे SSM दिल्यानंतर तुम्हाला साधारणतः ते 7 दिवस आणि पुढचे 12-13 दिवसामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास न बसणे की म्हणजे अविश्वसनीय अशा प्रकारची ग्रोथ आपल्याला इथं बघायला मिळते। इथे बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता, इथे हा शेंडा ब्लॉक झालेला होता, तर इथे हा शेंडा इथून पुढे 3-4 त्याला कळ्या किती आलेल्या आहे बघा। त्यानंतर इथं हा शेंडा थांबला आहे, हा इथं थांबलेलाच आहे आत्ताही, पण त्याला नवीन शेंडा फुटला आणि त्याच्यामध्ये त्याची ग्रोथ झालेली आहे, बरोबर आहे। म्हणजे इथं ही जी शेंडा आहे हा छोटा दिसतो, इथं किती स्ट्रॉंग झाला आहे बघा तो, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्याच्या खोडाची जाडी बघा, याच्या खोडाची जाडी बघा, म्हणजे जेवढं अन्नद्रव्य त्यांनी बनवलं ते पानांची संख्या वाढली, पानाची ग्रोथ वाढली, वाढ झाली आणि वरतून परत स्टोरेज झालं। गुलाबासारखं पीक जे आहे हे पटकन रिस्पॉन्स करत नाही, कुठल्याच खताला रिस्पॉन्स नाही करत, ते म्हणजे फार स्लो रिस्पॉन्स करतं, पण अशा पिकालासुद्धा एवढं छान रिस्पॉन्स मिळतो आहे। त्याच्यानंतर लक्ष्मण मुखेकर, शमशेरपूर तालुका अकोले, अहिल्यानगरमधले हे शेतकरी आहे, त्यांचं सोयाबीनचा प्लॉट आहे। 14 जुलै 2024ला अशी परिस्थिती होती। हे इथं झूम केलेलं बघा, हे दिसते तुम्हाला, हे पिवळा भाग, काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पिवळं पिवळं दिसते। मग वापरल्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर वापरल्यानंतर तुम्हाला त्या पानांची परिस्थिती अशी बदलली, साधारण किती दिवसामध्ये, साधारणतः 7-8 दिवसामध्ये, 7-8 दिवसामध्ये पानांची परिस्थिती आणि ग्रोथ एवढी सुंदर झालेली आहे। म्हणजे आता हे पावसाळ्यातील रिझल्ट्स आहेत। पावसाळ्यामध्ये निसर्गसुद्धा काय करत असतो, मदत करत असतो। म्हणजे तुम्ही सायकल घेऊन चाललेले तुम्हाला उतार लागला म्हणजे सायकलला आणखीन वेग मिळतो, कळलं का तुम्हाला।
म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे पावसाळा ऋतू आहे त्याची पण मदत झाली आहे, परंतु रिझल्टमध्ये तुम्हाला किती तफावत मिळते बघा. नुसतं खत टाकून तुमच्या पिकावरचे कमजोऱ्या काय झालेल्या आहे. मी रोग दूर झाला आहे असं म्हणणार नाही, कारण रोग नाहीचे जगामध्ये असं आपण वेदामध्ये म्हणतो. वैदिक काय म्हणतं वैदिक शेती, की रोग नाहीच आहे, कीड नाहीच आहे. ते इंडिकेटर करायला आलेले आहे की तुमच्या पिकामध्ये कमजोरी आलेली आहे. ही कमजोरी इथे निघून गेलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी हा व्हिडिओ बघू शकतो. शेतकऱ्यांचं नाव रंगनाथ राजगुरे आहे, मड बुलढाणा जिल्ह्यामधले आहे. सोयाबीनचा 1 एकरचा प्लॉट आहे. चला बघूया काय ते केलं त्यांनी. नमस्ते सर. नमस्कार. सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचे आपण SSM म्हणजे शक्ती सम्राट आणि मिरॅकल याचा आपण एक प्रयोग केला आहे. तो कुठून आणि त्यामध्ये रिझल्ट काय दिसत आहेत ते थोडं सांगा. हा, या वर्षी आम्ही पहिल्यांदाच त्याचा वापर केलाय आणि त्याचा वापर या तुमच्या पायापासून जी लाईन आहे ती इथून या बाजूला आंब्यापर्यंत तिकडे त्याचा वापर केलेला आहे. तर केमिकल मध्ये उगवण क्षमता कमी दिसते आणि वाढीचा जोम देखील कमी वाटतो. इथं ही जी लाईन आहे ह्या लाईनपासून इकडं वापरलेलं नाही आहे आणि ह्या लाईनपासून इकडं वापरले, जागेत बदल दिसतोय बघा. बरोबर आहे. वाढ पण भरपूर दिसते. वाढ पण चांगली आहे, कॅनॉपी चांगली आलेली आहे आणि सुरुवातीपासून उगम क्षमता म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस बियाणांसोबत ते बियाण्यासोबत पेरलं तर त्याची उगवण क्षमता सुद्धा चांगली. तुम्ही मका पेरणार असाल किंवा गहू पेरणी करणार असाल, हरभरे पेरणी करणार असाल, त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये हे मिक्स करून याचं बियाण्यासोबत वापर करू शकता. पुढचं जे आहे ते म्हणजे अमित गुप्ता जे आहेत आपले मूर्तिजापूर जिल्हा अकोला म्हणजे विदर्भामध्ये त्यांचं सोयाबीनचं पीक आहे. दरवर्षी ते 32 एकर करतात. मागच्या वर्षीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल त्यांचा. तर रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न त्यांना मिळालं. गेल्या 10-12 वर्षामध्ये एवढं उत्पन्न त्यांना कधी मिळालं नव्हतं. त्यांचं 6-7-8 वरून उत्पन्न डायरेक्ट 12 क्विंटलपर्यंत एकरी गेलेलं आहे 32 एकराचं. तर त्यांचं यावर्षी आपण बघता केमिकलचं जे रोप आहे शेजारचं आणि त्यांचं जे रोप आहे ह्याच्यामधला बदल तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर पानांची ग्रोथ तुम्ही बघू शकता, इथं काळोखी बघू शकता. म्हणजे अशा प्रकारे त्याचा बदल आपल्याला बघायला मिळतो. हे 16/7/2024 वेळ आहे. सर मी पहिले कृषी अमृत हे जे बेसल डोस होता माझा मी ते वापरत होतो मागच्या 3 वर्षापासून. यावर्षी नवीन प्रोडक्ट आणला, याचा आम्हाला असा बेनिफिट भेटलं. एक तर टाकायला आम्हाला आसान पडलं. कृषी अमृत पेक्षा हा सोयाबीन दांडी जाडी आहे, पानं मोठी आहे, शेतीमध्ये खूप फरक दिसून आला. पानाची साईज वगैरे कशी वाटते? पानाची साईज त्याच्यापेक्षा याची मोठी आहे एवढ्या दिवसाची. म्हणजे ते त्या माझा मास्कीचा सोयाबीन झाला 12 दिवसाचा आणि हा झाला 14 दिवसाचा. तर याचा जे आहे तो 12 दिवसाचा तो मोठा दिसून आला. जे मोठा आहे तो लहान आहे आणि जो लहान आहे तो मोठा दिसते. आता DAP घेतलं एक 1400 ते 1500 रुपयाचा एक बॅग 50 किलो आणि आपला SSM हा जवळपास तेवढाच पडते. खर्च सारखाच आहे पण बेनिफिट याच्यात जास्त आहे. पंकज खेडेकर चिपळूण म्हणजे कोकणामधले आहे आणि त्यांनी चाफ्यावर त्यांच्या वापरले तुम्ही बघू शकता. ह्या चाफ्याची जी वनस्पती आहे, ही जे झाड आहे झाडाची पानं रुंदावलेली आहे, लांबलेली आहे. जिथं अंकुर नव्हते तिथं अंकुर फुटलेले आहेत तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय आनंदाने हा फोटो त्यांनी आम्हाला काढून पाठवला. त्यांनी साधारणतः हा 27 जूनचा आहे आणि हा 23 जुलैचा आहे. एक महिन्याभराच्या अंतराने जवळजवळ 25-30 दिवसांनी त्यांनी हा बदल आम्हाला इकडे पाठवलेला आहे. आता एक आपण केदार बेंद्रे सताळा अहमदपूर लातूर जिल्ह्यामधून हा आपल्याला एक अनुभव आलेला आहे मुगाचा, तो बघूया. 2 एकरासाठी मुगासाठी SCT वैदिक शेड्यूल फॉलो केलेले आहे. इकडे त्यांनी कृषी अमृत वापरलेलं आहे आणि इकडे 3 गुंठ्यासाठी त्यांनी नवीन दाणेदार जे खत आहे सम्राट हे वापरलं आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी पान मुगाचं इकडे सम्राट वापरलेलं आहे. या ठिकाणी साईज बघू शकता, पानाची रुंदी बघू शकता आणि हिरवागारपणा पण बघू शकता. तसंच इकडे पण बघू शकता, इकडे फक्त कृषी अमृत वापरलेले आहे. तर चला शेतकरी मित्रांकडून आपण स्वतः त्यांच्या तोंडून अनुभव ऐकूया. आपण जर इथं पाहिलं इकडचं साईज आहे पानांची छोटी आहे, इकडची साईज काय आहे मोठी आहे. म्हणजे फक्त फरक काय आहे, इथे केमिकल वापरले नाही, इथं काय वापरलेलं आहे SCT वापरले कृषी अमृत आणि इकडे काय वापरलेलं आहे वैदिक सम्राट वापरलेलं आहे. हे किती ताकदवर आहे हे लगेच आपल्या लक्षात येतं. म्हणजे पान मोठं तर फळ मोठं. मग इकडचं पान मोठं आहे म्हणजे शेंग सुद्धा कशी येणार. मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सम्राटमुळे काय होतं जमीन सशक्त होते, मग पिकावर त्याचे परिणाम लगेच दिसून येतात. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं गौरी पाटील म्हणून आमच्या ज्या अधिकारी आहेत त्यांनी स्वतः केलेला जो प्रयोग आहे 12 जूनला त्यांनी शक्ती सम्राट मिरॅकल आणि ऑर्गॅनिक असं एक दुसरं खत मार्केटमध्ये मी टाकलं. मग या ठिकाणी आपण जर पाहिलं तिघांची ग्रोथ किती सुंदर आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बारकाईने बघा याचं करप्याने पान जळालं आहे बघा इथे. आणि त्याची ग्रोथसुद्धा या ठिकाणी तुम्ही शेजारी बघू शकता की ग्रोथमध्ये किती डिफिशियन्सी आहे. पानांची रुंदी असेल, लांबी असेल, संख्या असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला बदल बघायला मिळतो. हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. त्यांचंच दुसरं एक उदाहरण आहे
त्यांचं जे काही जूनला 12 जूनला त्याच्यानंतर 7 दिवसामध्ये आपल्याला बिलीव्ह नाही होणार एवढा मोठा बदल आपल्याला बिफोर आफ्टरमध्ये बघायला मिळतो आहे गुलाबाच्या झाडामध्ये. मग या ठिकाणी सुद्धा गुलाबाला एवढा वेगाने प्रभाव मिळणं हे एक थोडंसं चकित करणारी गोष्ट आहे, सर्वांसाठीच आहे. म्हणजे ही काय आपल्यासाठी तुम्हालासुद्धा चकित करणारी, मलासुद्धा चकित करणारी आहे. त्याचं कारण असं आहे की असं जसं म्हणतो की ज्यावेळेस आपण फक्त SCT वापरतो किंवा वैदिक आपण एकत्र करून वापरतो आणि दोघांचा ज्यावेळेस कॉम्बो वापरतो त्याचा एक परिणाम हा वेगळा असतो. आता या ठिकाणी तुम्हाला एक उदाहरण मी सांगेल की आपण जर मिरचीचं उदाहरण बघितलं तर साधारणतः गणेश जगताप नांदगाव नाशिक यांनी मिरचीचं उदाहरण पाठवलं आहे आपल्या इथे, की त्यांनी ग्रुपवरती शेअर केलं की मिरॅकल सम्राट शक्तीची ताकद 4 दिवसामध्ये मिरची डबल झाली. कसं होतं मित्रांनो, आपण वेगवेगळा वापरणं आणि ह्याच्यामध्ये एकत्र कॉम्बो वापरणं फरक काय पडतो. समजा आपण असं म्हणतो की मीठ हे अगोदरच जर टाकलेलं असलं तर चांगलं लागते, भाजी असेल, पोळी असेल, भात असेल, पण तुम्ही वरतून जर मीठ घेतलं तर ती टेस्ट येत नाही जी पहिली असते. म्हणजे बनवताना जर त्याच्यामध्ये मीठ टाकलं तर ती जी टेस्ट येते ती टेस्ट तुम्हाला नंतर वरतून मीठ टाकून मिळत नाही. तसं कॉम्बो जर असेल तर त्याची काय ताकद असते हे आपल्याला या ठिकाणी संतुलनातून बघायला मिळते. हे ॲडव्हान्टेज आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. परभणी जिल्ह्यामधून सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जे रिझल्ट्स मिळत आहेत ते थ्रू आऊट महाराष्ट्र मिळत आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून. आता हे मराठवाड्यामधून आहे, आपण विदर्भ बघितलं, मराठवाडा बघितला, पश्चिम महाराष्ट्र, कोकण बघितला आणि या ठिकाणी आता परभणीमधून पराक्रम टोंपे जे आहेत सोनपेठ परभणी इथून त्यांनी तुरीचा अनुभव आपल्याला पाठवला आहे. किती सुंदर तूर आहे बघा, आपण म्हणजे नजर लागावी अशा प्रकारचे फुटवे. म्हणजे तूर जर पाहिली सरळवरती जाते अशी एरंडासारखी, पण हिचे फुटवे पहा किती सुंदर आहे, त्याचं सौंदर्य पहा. 100% SCT वैदिकवरचा हा तूरचा प्लॉट. 2 ओळीतलं अंतर 8 फूट आणि 2 रोपातलं अंतर 1.25 फूट ड्रिपरच्या हिशोबाने सुंदर असा SSM दिलेला आहे. 1 एकरचा प्लॉट 4-4-2 अशा पद्धतीने. तुम्ही या खोडाजवळ जर पाहिलं तुम्हाला लगेच त्याचे काय दिसतात, ते खत टाकल्याचे दाणे दिसतात. मी जर शांततेने पाहिलं तर ते खत टाकल्याचे दाणे तुम्हाला ते शेजारी दोन्ही बाजूला टाकल्याचे दिसतं आपल्याला. आता आपण ज्यावेळेस हे लॉन्च केलं ट्रायलसाठी तेव्हा प्रसाद गाडवे म्हणून जे शेतकरी आहेत आपले, जे मार्गदर्शन करण्याचंही काम करतात सांगली जिल्ह्यामध्ये, त्यांचं आपण या ठिकाणी कवटे महाकाळ इथले आहेत, त्यांनी त्यांच्या उडीदाच्या याच्यावरती ट्रायल केलं आहे. तर त्यांनी सुरुवातीला 8/6ला त्यांनी 8 जूनला त्यांनी उडीदाची त्याच्यामध्ये पेरणी केली. त्यांनी काय केलं, त्याच्यामध्ये आपले जे वैदिक आहेत त्यांचा तिन्हीमध्ये वापर केला. त्यांनी कशाबरोबर कंट्रोलमध्ये तुलना केलेली नाही आहे. पण तुम्ही जर पाहिलं त्यांनी वेगवेगळ्या म्हणजे शक्ती असेल, सम्राट असेल किंवा मिरॅकल ह्या सगळ्यांचा वापर करून बघा तुम्हाला ग्रोथ कशी बघायला मिळते बघा. तुम्ही तर पाहिलं तर फक्त एका दिवसामध्ये अंकुरण झालं आहे. जून महिन्यामध्ये 4 दिवसामध्ये ही ग्रोथ आहे आणि 5 दिवसामध्ये ही ग्रोथ आहे. अनबिलिव्हेबल स्पीड आहे ग्रोथचा. आणि ग्रोथ फार वेगाने झाली याचा अर्थ असा नाही आहे की पिवळी वाढ आहे, कमकुवत वाढ आहे, मागे पुढे किंवा त्या पिकाला रोग पडेल, कवकवीत वाढ आहे, असं अजिबात नाही. एकदम स्ट्रॉंग आणि एकदम काळीभोर अशा प्रकारची वाढ आहे, हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. आता आमचं जे हेड ऑफिसमध्ये आम्ही त्याचे काही गटांची स्थापना केली होती. त्याच्यामध्ये आम्ही केमिकल, ऑर्गॅनिक आणि आपलं जे वैदिक आहे दाणेदार ह्याचा आपण ट्रायल्स केले होते. आपण ते बघूया. आपण 15 जूनला अशा प्रकारे 3 गटांमध्ये आपण रासायनिक, ऑर्गॅनिक आणि वैदिक दाणेदार ह्याचा आपण ट्रायल्स केली. आता आपण बघू शकतो की 17 तारखेला म्हणजे किती दिवसांनी, 3ऱ्या दिवशी तुम्हाला अशा प्रकारची ग्रोथ बघायला मिळाली. सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात फास्ट ग्रोथ आपल्याला बघायला मिळते वैदिक दाणेदारमध्ये, बरोबर आहे. इथे लिमिटेड आहे, इथे तुम्हाला दिसते की कशा प्रकारे झालेली आहे, बरोबर आहे. नंतर 5व्या दिवशी आपण जर पाहिलं 19 जून रोजी तुम्ही तर बघू शकता की कडधान्यांच्या बाबतीमध्ये रासायनिक दम तोडलेला आहे. इथे बऱ्यापैकी अर्धवट उतार झालेला आहे आणि जे काही धान्य पीक आहे ते सुद्धा या ठिकाणी लिमिटेड ग्रोथमध्ये आहे, मागे पुढे आहे. तुम्ही जर दाणेदार बघितलं तर एकसारखी वाढ आहे आणि विशेष म्हणजे कडधान्य एकसारखे उतरलेले आहे. आता हरभरा तर जनरली उतरत नाही ना. आपण बघा इथे आपण जर हे हरभऱ्याचं पीक आहे बघा, जून महिन्यामध्ये हरभरा ह्याच्यामध्ये उगवलाच नाही केमिकलमध्ये, ह्याच्यामध्ये कुडेमुडे असा उगवला आहे फक्त एखादा अर्धा, आणि याच्यामध्ये 100% उतरलेलं आहे. ही सर्व प्रकारच्या धान्य शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि अतिशय उत्साहाची गोष्ट आहे का तुमचं पीक 100% उतरणार आहे, 100% त्याची ग्रोथ होणार आहे आणि 100% त्याला उत्पन्न येणार आहे. ही ताकद आहे मित्रांनो. म्हणजे आज जे काही कोरडवाहू क्षेत्रातील शेतकरी असतील किंवा धान्य पिकं, कडधान्य करणारे जे शेतकरी असतील त्यांच्यासाठी तर SSM काय एक वरदान आहे आजच्या काळामध्ये.
एकीकडे शेती आमची नापीक होत चाललेली आहे. अशा कंडिशनमध्ये रासायनिक खतं टाकून शेतकऱ्यांना दुसरा पर्याय नाही होता आजपर्यंत, पण आजपासून हा पर्याय निर्माण झालेला आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी मित्रांनो की आता हा जो म्हणजे प्रकार आपण दिसतोय हे काय आहे असं जर बघितलं तर आपला आश्चर्यचकित होऊन जातो मित्रांनो. मी स्वतः माझ्या मोबाईलमध्ये काढलेले हे शूटिंग आहे. त्या घटांमध्ये कशा प्रकारे मायकोरायझाची वाढ झालेली आहे आणि त्या रोपांच्या मुळाशी हे खोड आहे आणि याच्या खाली ही मुळे आहे. या मुळांच्या भोवती कशा प्रकारे मायकोरायझाने अशा प्रकारे एक शिखर रचलेलं आहे आपण ते बघू शकतो आणि आंतरबाह्य पूर्ण मायकोरायझा कसा पसरलेला आहे त्याचा अनुभव आपण घेऊ शकतो. बाहेरून आपल्याला फक्त काय वाटतंय बुरशी आली आहे. हे त्याचे हे बघा हायपी बघा त्याचे रूटला कसे कनेक्टेड आहे बघा. जसं आपण एखादं होळी कशी पेटवतो एखादा तंबू कसा असतो तंबूला सगळं बाकी सगळं चिकटलेलं असतं. बापरे काय सीन आहे राव. वा मिरॅकल. त्याच्यामध्ये चमक खूप आहे. तिकडे मिरॅकल आहे त्याच्यामध्ये पण चमकते आणि याच्यात पण चमकते. एकदम तेजदार आहे ते. हे काय सीन आहे. एवढं सौंदर्य कोणीच पाहिलं नसेल. प्रचंड जाळ आहे. एवढं जर मायक्रोरायझा असेल तर झाडाला पाण्याची गरजच नाही काही. हे बघा हे रूट आहे पहा, आहे का. आणि हे रिझल्ट कशाचे मिरॅकल प्लस शक्तीचे. इकडे जर असं थोडा केला ना तिकडचं हे बघा काय खतरनाक आहे ना. तिथे रूट्स आहेत वरती तिला कनेक्टेड आहे. अरे असं सीन तर कोणीच पाहिलं नसेल. जबरदस्त. हे बघा हे चमत्कार आहे मिरॅकलचे. बघा हे सीन आहे हा. म्हणजे हा सीन आपण एवढं जवळून पाहू शकतो. दिस इज कॉल्ड मिरॅकल. मायकोरायझा ही एक मित्र बुरशी आहे सर्वांना माहिती आहे आणि तिचे किती कामं आहेत हे एक स्पेशल व्हिडिओ बनवून जरी सांगितला तरी कमीच पडेल. एवढं ते आपल्या जमिनीमध्ये आपल्या पिकाबरोबर मैत्री करून त्याला धष्टपुष्ट करत असते. ती मायकोरायझा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तयार होणं म्हणजे एक अजबासी गोष्ट आहे आणि ती शक्ती आपल्या या SSM या वैदिक दाणेदारमध्ये आहे आणि ही आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्या घटांमध्ये बघायला मिळाली. तिचं अतिशय जवळून असं निरीक्षण करण्याची संधीसुद्धा आपल्याला या ठिकाणी मी माझ्या घरी ट्रायल केले होते कुंड्यांमध्ये. आपण बघू शकता 28 मेला मी अशा प्रकारे याच्यामध्ये दाणेदार टाकलं. आधी याच्यामध्ये टाकलं ह्याच्यामध्ये ह्याच्याकरता टाकलं याचा जीव गेलेला होता. म्हणजे आता हे मरणारच आहे. जे मरायला टेकलं त्याला पहिलं आधी वाचूया आणि हे जरा बरं होतं. मग याला काय टाकलं नाही सुरुवातीला मी. मग ज्यावेळेस तुम्ही हे चित्र बघता 2 जुलैला मधलं चित्र माझ्याकडे नाही आहे. त्या चित्रामध्ये ह्याची वाढ याच्यापेक्षा जास्त झाली होती कारण याला जवळजवळ 20 दिवस अगोदर टाकलं होतं. नंतर 20 दिवसांनी याला पण टाकल्यानंतर याची पण ग्रोथ व्हायला लागली. पण तुम्ही बघू शकता याची ग्रोथ किती झाली बघा. तर ह्या चित्राकडे बघितल्यावर विश्वास बसत नाही. कोणाचाच बसणार नाही. एवढ्या प्रचंड ग्रोथ आहे. हे 2 आहे बघा, आहे की नाही. आणि या ठिकाणी हे काय एकटंच आहे बघा. दिसतंय तुम्हाला हे एकटंच आहे इथे. तेच तुम्ही जर पाहिलं 17 जुलैला तर अनबिलिव्हेबल ग्रोथ आहे. कळते तुम्हाला. बघा याच्यामध्ये कुठं एक सुद्धा पिवळं पान नाही आहे. याच्यामध्ये जुनी पानं अजूनही पिवळी दिसत आहे. याची आताशी ग्रोथ सुरू झाली कारण याला आता हे बघा इथे टाकलेली बघा. दिसतंय तुम्हाला इथं टाकलं याला. हे बघा याला पण टाकलेलं आहे पण इथं मात्र यालाच टाकलं. याला टाकलेलंच नव्हतं. म्हणजे हा जो बदल दिसतो हा बदल पाहिल्यावर तुम्हाला चकित झाल्यासारखं होत नाही का. मला तर नक्कीच झालं. लक्षामध्ये म्हणजे अशा प्रकारे म्हणजे आपण जर बारकाईने बघितलं तर जून 28 मे म्हणजे जूनच धरायचं ना. म्हणजे जुलैपर्यंत 1 महिना झाला. साधारणतः 1.5 महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात 1.5-2 महिन्यामध्ये आपल्याला एवढी मोठी ग्रोथ बघायला मिळते. इथून इथपर्यंत एवढा प्रवास. आता आमच्या ऑफिससमोर तुम्ही जर कधी आलात तर ऑफिसच्या पायऱ्या उतरताना जी झाडं आहे तर 6 जूनला याला आम्ही आमच्या सगळ्या टीमने त्याला खत टाकलं होतं. त्याचा व्हिडिओ आहे आमच्याकडे.
तर त्याला खत ज्यावेळेस आम्ही टाकलं, आपलं SSM ज्यावेळेस ट्रायलला तयार झालं त्यावेळेस ते टाकलं, तर आज 6 ऑगस्टला आपण ज्यावेळेस त्याची टेस्टिंग केली, त्याचा फोटो कशा प्रकारे बघू शकतो तुम्ही, बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जे खाली जे झाड होतं झुडूप ते सुद्धा सुंदर हिरवं झालेलं आहे. परंतु तुम्ही या झाडाची ग्रोथ बघा, याची दांडी बघा, याची हे पानं बघा, आणि याची हेल्थ बघा, आणि याची हेल्थ बघा. याचा अजून एक अँगलनी फोटो तुम्ही बघू शकता. दुसऱ्या अँगलने जर बघितला तर किती सुंदर दिसतंय बघा. हे पान याचं जे इथं जळालेलं आहे, बरोबर आहे, हे इथं तसंच आहे बघा. हे जे जळून गेलेलं पान आहे हे इथं तसंच आहे तुटलेलं. म्हणजे तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर ह्याची हे जे पान आहे हे एवढं केवढं मोठं झालं पहा. आणि हे करपलेले पानंसुद्धा बघा, इथं तुम्हाला जे जळायला दिसत आहेत, म्हणजे करपलेलं पानसुद्धा काय झालं, पूर्ण डेव्हलप झालं, शिरा मोठ्या झाल्या, आणि सगळ्यात मोठं म्हणजे त्याचं खोड किती स्ट्रॉंग झालं. आता इथे पिंपळाचं झाड आहे वरती सगळं सोटी. तुम्ही जर इथं बघितलं, टोकावर जी काही पिंपळाचं झाड आहे याला पानं बघा, ह्याची पानांची संख्या बघा, या पानांची जी हेल्थ आहे ती बघा, या पानांची हेल्थ पहा. सर्वात महत्त्वाची गोष्ट, इथे जो फुटवा होता किती छोटा होता, हा फुटवा बघा किती मोठा झाला. आणि किती अंतर आहे, जून आणि ऑगस्ट, म्हणजे कंप्लीट किती महिने, 2 महिने, 60 दिवस कंप्लीट झालेले. 60 दिवसामध्ये एवढा मोठा बदल जर पिंपळाच्या झाडात होत असेल तर हे मिरॅकल आहे. मग अशा प्रकारे आपण या ठिकाणी याची ग्रोथ बघू शकतो. हे जे खालचं रोप आहे, तुम्ही हे सुद्धा, हे शोचं जे झाड आहे ते किती मोठं वाढलेलं आहे हे आपण बघू शकतो. इथे तुम्ही बघू शकता आपण काय टाकलेलं आहे, SSMचे दाणे टाकलेले आहेत 6 जूनला. हे स्पष्ट इथे काय होत आहे, दिसत आहे, बरोबर आहे. आता इथे बघा 6 ऑगस्टला आजचा जो फोटो आहे त्याचा, म्हणजे ग्रोथ जर पाहिली आपण तर किती मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघू शकतो. आता आपण ड्रॅगनचं एक छोटंसं एक रोपटं आपण इथं लावलेलं आहे ऑफिसमध्ये. त्या ड्रॅगनची ग्रोथ आपण बघू शकतो की 6 ऑगस्टला याची साईज बघा, आणि इथं 6 जूनला पूर्वी याचे जे आकार आहे, याचे सुकलेले खोड बघा. दुसरी गोष्ट, तुम्ही याचं हे सुकलेलं खोड आहे हे इथे बघा, दिसेल तुम्हाला. आणि या ठिकाणी जी पानं आहे, ही पानांची जी ग्रीनरी आहे, त्या दोघांमध्ये 2 महिन्यामध्ये किती बदल झाला हाईटमध्ये, चला बघूया आपण. तुम्ही प्रत्येक जो फुटवा आहे त्या फुटव्यांमध्ये याचं ऑब्झर्वेशन करू शकता. तर आपण तुळशीचं बघा, तुळशीला आपण टाकलं होतं 30 तुळस आहे, 2 महिन्यानंतर कशी झाली पहा. तुम्ही इथे जर बघितलं तर तिला अतिशय छोटा तिचा आकार आहे, डेव्हलपमेंट फार कमी आहे. इथे जर बघितलं तिचा आकार किती विस्तार झाला आहे बघा, तिच्या मंजुळा पण किती मोठ्या संख्येने आलेलं आहे. हे एवढा मोठा बदल आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतो. आपण कुठलं जरी पीक घेतलं किंवा कुठलं जरी वनस्पती घेतली, तिच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये बदल होतो याचे ट्रायल्स आपण या ठिकाणी पाहिले. शेतकऱ्यांचे पण अनुभव या ठिकाणी आपण पाहिले, आणि आम्ही घटस्थापनेच्या माध्यमातून जे काही प्रयोग केले त्याचा पण अनुभव आपण बघितला.